पाठिंबा देईल का? विषय असाच आहे की हा निर्णय मला त्या ठिकाणी घेता येणार नाही. त्याला सगळ्या पक्षाला एकत्रित घेऊन आपल्याला तो निर्णय तिथं घ्यावा लागेल. कुठल्या तरी गोष्टीला न्याय द्यायचा असेल तर कधीतरी काय गोष्टी आपल्याला जर निर्णय घ्यावे लागल्या तर पक्ष म्हणून, विचार म्हणून सगळ्या गोष्टींवर आपल्याला चर्चा करूनच त्या निर्णय त्या ठिकाणी घ्यावे लागतील. पण मी आमदार म्हणून या विषयावर बोलणं हे योग्य नाही. मी फार ज्युनियर व्यक्ती आहे. विषय एवढाच आहे, काही झालं तरी दादांना न्याय मिळाला पाहिजे. सर, जर समजा तुम्ही चंद्राबाबू नायडू यांचा जो पक्ष आहे टीडीपी, त्या पक्षाचे मंत्री आहेत, त्यांचा राजीनाम्याची तुम्ही मागणी केली, पण जर समजा त्यांनी राजीनामा दिला तर सरकार अल्पमतात येऊ शकतं केंद्रात, कारण त्यांच्या जीवावरती, त्यांच्या खासदारांच्या संख्येवरती एनडीएचं सरकार आहे. सो अशा वेळी जर गरज पडली तर आपला पक्ष एनडीएला सहकार्य करेल का? एक तर तुम्ही समजून घ्या की मी फक्त एक आमदार आहे आणि आमदार हा महाराष्ट्राचा त्या ठिकाणी असतो. आपल्याला पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी त्या ठिकाणी बोलावं लागतं. या दिल्लीमध्ये आणि देश पातळीवर सुप्रियाताई या प्रमुख नेत्या म्हणून त्या ठिकाणी या सर्व विषयांमध्ये लक्ष देऊन असतात. त्यामुळे इथं या प्रश्नाचं उत्तर देणं मला तसं जमणार नाही. विषय एवढाच आहे, काही झालं तरी अजितदादांना न्याय मिळाला पाहिजे. ऍक्सिडेंट झालाय का घातपात झालाय हे आपल्याला शोधावं लागेल. आम्ही भाजपला आणि भाजपच्या प्रमुख ज्या देशातले नेते आहेत, पंतप्रधान साहेब असतील, होम मिनिस्टर शहासाहेब असतील, यांना सांगितलेलं आहे की व्हीएसआर ही जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये टीडीपीचे नेते सुद्धा आर्थिक आणि भावनिक दृष्टिकोनातून कुठेतरी इन्व्हॉल्ड आहेत. त्यामध्ये त्यांचा संबंध आहे. त्याच्याचबरोबर काही लोकल भाजपचे नेते आणि काही प्रमुख बिझनेसमन सुद्धा या व्हीएसआर कंपनीबरोबर कुठल्या ना कुठल्या तरी व्यावहारिक नाही तर वेगळ्या माध्यमातून तिथं जुडलेले आहेत. अशात एवढी मोठी ताकद जर व्हीएसआरच्या मागे असेल तर आपल्याला दादांना आणि या अपघाताच्या मागे कोण आणि कसं हे जर प्रॉपर पारदर्शक इन्व्हेस्टिगेशन करून घ्यायचं असेल तर पंतप्रधान साहेबांना स्वतः लक्ष द्यावं लागेल, शहासाहेबांना स्वतः लक्ष द्यावं लागेल आणि लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणून राहुल गांधींना स्वतः लक्ष त्या ठिकाणी द्यावं लागेल. टीडीपीमुळे भाजप सत्तेत आहे. टीडीपीचा पाठिंबा गेल्यानंतर राजकारणात काय होईल याला जास्त महत्व आजचे भाजपचे नेते बघतील, देतील का? उद्या अजितदादांचं जे नातं मोदी साहेबांबरोबर, शहासाहेबांबरोबर होतं ते नातं आणि ती मित्रत्व हे मेंटेन करतील, नाहीतर ते जपून ठेवतील. आता ह्यातला कुठला निर्णय हे भाजपचे नेते घेतात हे उद्या जाऊन बघावं लागेल. पण दादांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. जर गरज एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.